नमस्कार, जय महाराष्ट्र। मी एपी न्यूज महाराष्ट्रासाठी पूजा कायंदे। दबंग जिल्हा पोलीस अधीक्षक विश्व पानसरे यांचा गौरव करण्यात आला। दबंग जिल्हा पोलीस अधीक्षक विश्व पानसरे यांनी जिल्ह्यातील सर्व बेकायदेशीर कामावर बंदी घातली आहे। शासकीय विभागात मोजकेच अधिकारी समक्षपणे कर्तव्य बजावतात। बुलढाणा जिल्ह्यातील दबंग जिल्हा पोलीस अधीक्षक विश्व पानसरे यांच्या कर्तव्यदीक्षेची जोरदार चर्चा होत आहे। विश्व पानसरे बुलढाणा जिल्ह्याच्या जिल्हा पोलीस अधीक्षक पदाची सूत्रे हाती घेतली आणि जिल्ह्याचा आढावा घेतल्यानंतर जिल्ह्यात वरली मटका पत्ते खेळण्याचे अवैध धंदे सुरू होते। ज्या पोलीस ठाण्याच्या हद्दीत बेकायदेशीरपणे सुरू असलेल्या जुगाड अड्डे, अवैध दारू तस्करी, गुटखा तस्करी अशा अनेक अवैध धंद्यावर कडक बंदी घातल्यात आली। ज्या पोलीस ठाण्यात या धंदा आढळून आला त्या पोलीस ठाण्याच्या पोलीस अधिकारी व कर्मचाऱ्यावर कारवाई करण्याचे आदेश तर देण्यात आलेच। 16 पोलीस ठाण्यातील 21 पोलीस कर्मचाऱ्यांचा हा व्यवसाय सुरू होता त्यांना थेट मुख्यालयाशी जोडण्यात आले। एवढेच नाही तर बुलढाणा शहरात अवैध धंदेही बंद केले। बुलढाणा जिल्ह्यात बेकायदेशीर व्यवसायावर कडक बंदी असल्याने जिल्ह्यातील नागरिकांमध्ये आनंदाचे वातावरण आहे। त्यामुळे मोताळा काँग्रेस शहराध्यक्ष गजानन मामाकळ व काँग्रेस किसान सेलचे प्रदेश सचिव शेख जबीर यांनी जिल्हा पोलीस अधीक्षक कार्यालय गाठून कार्यक्षय जिल्हा पोलीस अधीक्षक विश्व पानसरे यांचा पुष्पगुच्छ देऊन गौरव केला व त्यांचे आभारही मानले। त्यावेळी मोताळा काँग्रेसचे शहराध्यक्ष गजानन मामाकळ यांनी एपी न्यूजला दिलेली ही प्रतिक्रिया। आज बुलढाणा येथे जिल्हा पोलीस अधीक्षक माननीय श्री पानसरे साहेब यांची आज या ठिकाणी भेट घेऊन त्यांना विशेष करून अभिनंदन आणि सत्कार या ठिकाणी करण्यात आला आणि खास करून मी मोताळा तालुका काँग्रेस कमिटीच्या वतीनं त्यांचा या ठिकाणी सत्कार केला की साहेबांनी मागील काही दिवसापासून या जिल्ह्यामध्ये सुरू असलेले अवैध धंदे हे पूर्णपणे बंद केले आणि याचाच परिणाम म्हणून आज एक सर्वीकडे थोडंसं आनंदाचं उत्साहाचं वातावरण या ठिकाणी निर्माण झालेलं आहे आणि एक चांगलं कार्य करणाऱ्या अधिकाऱ्यांचा आपण सत्कार केला पाहिजे या भूमिकेतून मी आज या ठिकाणी सन्माननीय पानसरे साहेब यांचा SP कार्यालय इथे येऊन त्यांचा या ठिकाणी सत्कार केला। आणि काय झालं की अवैध धंद्यामुळे गुन्हेगारी प्रवृत्ती फार मोठ्या प्रमाणामध्ये आपल्या जिल्ह्यामध्ये वाढलेली होती आणि आत्ता कुठंतरी अवैध धंदे बंद झाल्यामुळे या गुन्हेगारी प्रवृत्तीला थोडासा आळा या ठिकाणी बसलेला आहे आणि नक्कीच मी परत एक वेळेस आदरणीय साहेबांचं या ठिकाणी अभिनंदन करेल की त्यांनी अशा प्रकारचे जे 2 नंबरचे धंदे आहेत ते पूर्णपणे या ठिकाणी बंद केले।